नमस्कार मित्रांनो, आत्ताची सर्वात मोठी बातमी। मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई दौऱ्यापूर्वीच छगन भुजबळांची नांदेडमध्ये होणार भव्य सभा। कोणावर साधणार निशाणा या व्हिडिओतून आपण जाणून घेऊयात। त्या अगोदर तुम्ही जर आपले चॅनल अजूनही सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून सर्व प्रकारच्या राजकीय घडामोडी तुम्हाला या चॅनलवर सर्वप्रथम बघायला मिळतील। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी ते मुंबई अशी पायी दिंडी काढत मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण करणार आहेत। यासाठी 20 जानेवारीला ते अंतरवालीमधून मुंबईकडे कूच करणार आहे। या दरम्यान जरांगे पाटील यांच्या मुंबई दौऱ्यापूर्वी मंत्री छगन भुजबळ यांची नांदेडच्या नायगाव तालुक्यातील नरसी येथे येत्या 7 जानेवारीला भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे। विशेष म्हणजे ओबीसी जनमोर्चा आयोजित करून या ओबीसी सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे। त्यामुळे या सभेतून भुजबळ नेमकं काय बोलणार आणि कोणावर निशाणा साधणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधून आरक्षण देण्यात येऊ नयेत आणि सरकारने स्थापन केलेली शिंदे समिती रद्द करत त्यांच्याकडून वाटप करण्यात आलेले कुणबी प्रमाणपत्र देखील रद्द करण्याच्या मागणीसाठी नांदेडच्या नायगाव तालुक्यातील नरसी येथे ओबीसी सभा आयोजित करण्यात आली आहे। या सभेला मंत्री छगन भुजबळ, वंचितचे बाळासाहेब आंबेडकर, प्रकाश शेंडगे, गोपीचंद पडळकर, विनय कोरे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, टीपी मुंडे, बबनराव तायवाडे यांच्यासह ओबीसी नेते उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात येत आहे। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई दौऱ्यापूर्वी होणाऱ्या या सभेतून भुजबळांच्या निशाण्यावर कोण असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।